आधी ऊसाचे भाव, नंतर साखरेचे भाव असंच असायला पाहिजे ना. कारण ऊसाच्या भावावरून साखरेचा भाव ठरवला जावा, साखरेच्या भावावरून ऊसाचा भाव ठरवला जाऊ नये. कारण का तर मूळ जे काय आहे साखर बनवण्यासाठी ते ऊस आहे. सगळ्यांची सकाळ, सगळ्यांचं घर रोज गोडधोड केलं जातं. सगळ्यांचं तोंड जर रोज कशामुळे गोड असेल तर ह्या ऊसामुळे आहे. आणि ह्या ऊसाला पिकवणारा शेतकरी. आता बघा आम्हाला गवतामध्ये जात असताना इथं उभं राहायला जरी दुसऱ्याला म्हणजे मंत्रालयातल्या एखाद्या कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला किंवा मंत्र्याला आणलं ना, ते ह्या गवतामध्ये उभं सुद्धा राहणार नाही. इतकी भीती वाटते हां. पण ह्याच गवतामध्ये आपल्याला शेतामध्ये जाऊन जेव्हा अ, कुठे पाईपलाईन खराब झाली, ब्लॉक झाली, त्याची सरळ मधात जावं लागतं अंधारात. काहीच पाहता येत नाही. पाठीमागे लेकरं येतात आपले, ते सुद्धा घाबरत नाहीत. आई-वडील गेले काम करायला याच्यात ते सुद्धा आमच्या मागे येत असतात. आणि म्हणून शेतकऱ्याची जाणीव कुठेतरी सरकारला असती, तर त्यांनी आधी ऊसाचे भाव वाढवले असते. पण अजूनही त्यांनी ऊसाचे भाव वाढी संदर्भात त्यांची कुठली बैठक नाही, त्यांची कुठली घोषणा नाही. आता शेतकऱ्यांनी रस्त्यावर यावं लागणार. मग हे कुठेतरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार. शेतकऱ्यांना उपोषणाला बसावं लागणार. पहिलीच तर हे काम करता वेळेच्या वेळी कधीच भाकर खाणं होत नाही आणि वेळेवर कधी पाणीही पिणं होत नाही. कारण जे शेतकरी आहे ना, त्यांनाच कळतं. ह्यांना काय कळणार आहे 4 चाकाच्या खुर्चीवर बसून आणि विमानामध्ये फिरून शेतीची माहिती कधीच कळत नाही किंवा शेतीमध्ये काय मेहनत करावी लागते हे कधीच कळत नाही. आणि अलीकडे सांगत आहेत, की हे नाही इथेनॉलसाठी ऊसाचा वापर होत आहे. इथेनॉलच्या प्रोजेक्टसाठी, ते इथेनॉल बनवण्यासाठी म्हणून साखरेचे भाव वाढवले. यांचं डोकं तरी कसे आहे आणि यांची जी रिसर्च टीम असते ना, ती तरी कसं काम करते काही कळत नाही. कदाचित त्यांनी ऊसाचा रस पिऊन तरी काम करायला पाहिजे होतं. म्हणजे मग त्यांना कळालं असतं. काय त्यांनी इथेनॉल पिऊनच काम केलं आणि रिसर्च केलं का माहिती नाही. अरे, ऊसाचा वापर जर इथेनॉल बनवण्यासाठी होतो, तर मग ऊसाची भाव वाढ व्हायला पाहिजे होती ना. साखरेची भाव वाढ कशी? साखरेचा वापर होतो का इथेनॉल बनवायला? साखरेचा वापर जर इथेनॉल बनवायला झाला असता, तर मग साखरेचा भाव वाढवायचा होता. पण एकीकडे सांगतात की नाही ऊसाच्या रसाचा वापर होत आहे, म्हणजे ऊसाचा वापर होत आहे आणि मग ऊसाचा भाव वाढवा ना आधी. आणि म्हणून आता या शेताच्या बांधावरून अतिशय मन असं सुन्न झालेलं आहे. तो साखरेचा भाव वाढ पाहिली ना, की आता घरात साखर आणणं सुद्धा बंद करून टाकलेलं आहे. कारण का जोपर्यंत ऊसाचे पैसे हातात येत नाहीत, तोपर्यंत तर आमच्याकडे काही म्हणजे बजेटच नसते घरामध्ये. जेव्हा ऊसाचे बजेट हातामध्ये येईल, तेही ऊस कारखान्याला दिल्यानंतर पुन्हा चकरा घालाव्या लागतात त्या मंत्र्यांच्या पाठीमागे, तरी ते बिल काढत नाहीत. एवढी सगळी वर्षभर घाम गाळायचा. बरं हे पीक काही 2-3 महिन्याचं नाहीये. आता एकदा हे शेत आटून बसलं ना, की हे 12 महिने असंच धरून बसते शेत. कारण का आपले सगळे पिकं आहेत बाकीचे आपण पाहतो. तर 2-3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त शेत रिकामं होतं. आपण त्या पिकात नाही काही मिळालं, तर आपण दुसरी पेरणी करून दुसरे पीक फेरबदल करून काहीतरी घेऊ शकतो किंवा पावसाळ्यामध्ये वेगळं, नंतर हिवाळ्यामध्ये आपण वेगळं पीक घेऊ शकतो. रब्बी वगैरे आपण जेव्हा अशा खरीप आणि रब्बीच्या ज्या वेगवेगळ्या पेरण्या आणि वेगवेगळे पीक आहेत. पण ऊसाचं असं आहे, की 12 महिने शेत त्याच्यामध्ये अडकून राहतं. आपल्याला दुसरं काही घेता बी येत नाही. बरं मध्ये काही पीक घेता येत नाही. कारण का आता 12 महिने हे सगळं थोडासा ऊस एकदा वाढला. आता ते ऊसाचं थोडंसं रान रिकामं कधी सापडतं आपल्याला जेव्हा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये म्हणजे आपला पहिलाचा ऊस जातो आणि नंतर एप्रिल-मे महिन्यापर्यंत ते आपल्याला थोडंसं काळं मध्ये-मध्ये रान सापडतं. पण त्याच्यामध्ये आपण काही लावू शकत नाही कारण तेव्हा पाणीच पुरत नाही एप्रिल-मे महिन्यात. ऊन खूप असतं त्याच्यामुळे दुसरं पिकंही काही तिथे जगू शकत नाही. आणि नंतर जेव्हा पाऊस पडतो ना जूनमध्ये, तेव्हा हे पीक एकदम जोमाने वाढायला लागतं. आणि बघा आता, आता हा ऑगस्ट महिना याच्यामध्ये पूर्ण अंधार झालेला आहे. काय घेता येतं याच्यामध्ये आता दुसरं आंतरपीक? काहीच घेता येत नाही आंतरपीक. आणि मग आता जोपर्यंत ह्या ऊसाचा मोबदला हातात येत नाही, तोपर्यंत काहीच खरं नसतं. आणि आता तेलाची किंमत बघा, तेलही घरात आणायचं का नाही हा प्रश्न निर्माण झालाय. साखरेची किंमत बघा, साखरही घरात आणायची का नाही हाही प्रश्न निर्माण झालाय. मग सरकारला नेमकं म्हणायचंय काय, की शेतकऱ्यांनी आता फोडणीला तेलही टाकू नका आणि चहामध्ये साखरही घेऊ नका आणि चहाच पिऊ नका. म्हणजे एकीकडे ह्यांनी चहा विकून खुर्च्या मिळवायच्या आणि इकडे साधं शेतकऱ्यांची सकाळी गोड होऊ द्यायची नाही.
का मग दुधामध्ये लेकरांना 2 कन्या साखरेच्या तेही घालायचे नाही. लेकरांना आता सवय लागली अर्धा चमचा का होईना साखर टाकून दूध प्यायची, हळद टाकून दूध प्यायची. पण आता त्या साखरेचे कण बंद केले ना टाकायचे, तेव्हापासून लेकरं दूध पिणं सुद्धा बंद करत आहेत. मग सरकारला नेमकं म्हणायचंय काय? आता कमीत कमी ह्यांनी दुपटीने साखरेचा भाव वाढवला. मग आतापर्यंत यांच्या बैठका व्हायला पाहिजे होत्या. मुख्यमंत्र्याकडून घोषणा व्हायला पाहिजे होती. कृषी मंत्र्याकडून घोषणा व्हायला पाहिजे होती. ऊसाच्या संदर्भात त्यांच्या चर्चा चालायला पाहिजे होत्या, की आता साखरेचा भाव वाढलेला आहे. आता लवकरच ऊसाचे हमीभाव आम्ही जाहीर करू आणि ते दरवर्षीसारखे तुटके-फुटके नाही, तर चांगला मोबदला देणारे भाव आम्ही जाहीर करू. पण असं काहीच नाहीये आणि इथं काही फक्त मेहनतच लागते असं नाहीये. आता हे 12 महिने हे पीक उभं असलं ना शेतामध्ये, की याला सारखा पैसा लावावा लागतो. वर्षभर याला पैसाच लावावा लागतो. कारण की ह्याचा खोडव्या जेव्हा लहान असतात ना, तेव्हा एप्रिल-मेमध्ये याची खुरपणी करावं लागते. तेव्हा एवढ्या मोठ्या ऊसाचं खुरपणी करणं काही एका माणसाचं काम नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एकटा माणूस खुरपून काढू शकत नाही घरचं. बाया लावाव्याच लागतात, मजूर लावावेच लागतात खुरपून काढायला. 10,000-15,000 सहज खर्च जातो तेव्हा आपण खुरपून काढायला. आणि उन्हाळ्याचा दिवस असा असतो, सगळ्यांनाच माहिती आहे, दिवसभर मजूर शेतावरती काम करत नाहीत. वन टाईमच काम करतात, म्हणजे हाल्फ टाईमच करतात 12 वाजेपर्यंत किंवा 11:30 पर्यंत आणि पूर्ण दिवसाची मजुरी घेतात. पूर्ण दिवसाची म्हणजे काम अर्धं होतं आणि मजुरी पूर्ण जाते. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना पुन्हा हा तोटा सहन करावा लागतो आणि जास्त मजुरी आणि कमी काम हे माथ्यावरती बसतं शेतकऱ्याच्या आणि तेही भरून काढावं लागतं आम्हालाच. त्यानंतर पाणी देण्यासाठी वेळोवेळी पाईपलाईनमध्ये बिघाड होतात, मोटर जळते. त्याला किती खर्च करावा लागतो हे शेतकरी झाल्यावरच सरकारला कळेल. कारण स्वतः शेतात आल्याशिवाय आणि पाणी दिल्याशिवाय त्या पिकाला कळणार नाही. दुसरी गोष्ट आहे, याला असं नाही की नुसतं पाणी दिलं म्हणजे हे वाढतंय. याला खत आहे, टॉनिक, फवारण्या कारण की ऊस असा मोठा झाला पाहिजे, त्याच्यामध्ये रस जास्त असला तरच कुठलेही कारखानदार आपल्या ऊस चॉईस करणार आहेत. नाहीतर ऊस असा मजबूत नसेल, त्याच्यामध्ये रस दिसत नसेल, सुकलेला असेल, पुन्हा टाकून दिला जातो ना, म्हणजे वर्षभर मेहनत करूनही कारखानदार पुन्हा टाकून देतात. कित्येक वेळा तर असं होतंच म्हणजे. पण याची किंमत कधीच सरकार जाणत नाही. आता काही जण म्हणतील, "मग तुम्ही ऊस लावताच कशाला? दुसरी पिकं घ्या ना." तर प्रत्येक जिल्हा वाईज अशी पिकं आहेत, की त्या जमिनीमध्ये हे पिकं चांगले येतात. की जसं की आमची लातूर जिल्ह्याची जमीन आहे, तर ऊस हा चांगला येतो आणि तिथे मार्केट पण आहे. आता लातूर जिल्ह्यामध्ये जर आम्ही हळद लावायचं ठरवलं आणि हिंगोलीहून म्हणलं आता हळदीचं बियाणं आणून हळद लावू. तिथे मार्केटच नाही हळदीचं. कोण घेणार आहे हळद? कुठेही घेऊन फिरलं तर कोणी घेत नाही. म्हणून जिथे ज्या वस्तूचं मार्केट आहे, तिथेच ते लावल्या जातं. आता हिंगोलीमध्ये जर सगळ्यांनी ऊसच लावायचे ठरले, तर कारखान्याची संख्या कमी आहे आणि काय घरोघर काय रसवंत्या चालायच्या आणि स्वतःच ज्यूस पिऊन घ्यायचा का ऊसाचा रस. त्याच्यामुळं तिथं हळदीला मार्केट आहे, ते हळद पिकवू शकतात. जे नागपूरला संत्र्याचं मार्केट असेल, तर नागपूरचे शेतकऱ्यांना कितीही म्हणलं तुम्ही संत्रा लावू नका, ऊस लावा. तर नागपूरच्या शेतकऱ्यांना संत्रा लावणंच चांगलं वाटेल, सोपं वाटेल कारण की तिथं संत्र्याचं मार्केट आहे. असं ज्या त्या जिल्ह्याचं मार्केट ठरलेलं असतं आणि त्याच्यानुसार त्या वस्तू लावल्या जातात. तर पुणे जिल्ह्यामध्ये कितीही सांगा त्यांना तुम्ही, की तुम्ही ऊस लावू नका, ऊस लावू नका. पण ते ऊस लावणारच ना, कारण त्या ऊसाबद्दलची त्यांना संपूर्ण परिपूर्ण माहिती. जसं की आम्हाला लातूरमध्ये ऊसाबद्दलची परिपूर्ण माहिती, ऊस कसा पिकवायचा, त्याची कशी निगराणी राखायची, हे ते ठरलेलं असतं आणि म्हणून असं सांगणं सुद्धा चुकीचं आहे, की ऊस लावू नका वगैरे आणि भाव नाही म्हणून ऊस लावणं जर बंद केलं ना, तर कुणाचीच सकाळ गोड होणार नाही. कारण की आपण पाहतो गुऱ्हाळ किती आहेत, गूळ किती तयार केला जातो आणि गुळाला मार्केट किती आहे आणि गुळाचा वापर पण किती आहे. गूळ जरी पौष्टिक असेल, तरी आपण घरी पाहुणा आला किंवा आपल्या घरी रोज गुळाचा चहा करतो का? नाही, साखरेचाच करतो ना. तर मग प्रत्येक पदार्थ आपण घरामध्ये साखरेचाच बनवतो. गुळाचा नाही बनवत ना गोड पदार्थ बनवायचा की आणि ते शक्य पण नाही. असे अनेक पदार्थ आहेत की ते गूळ टाकल्यानंतर बनू पण शकत नाहीत आणि म्हणून आपल्याला ऊस महत्त्वाचाच आहे कारण अ, ऊसाचा रस हा अत्यंत पौष्टिक आहे शरीरासाठी, आरामदायी आहे. त्याच्यामुळं असं कदाचित असं समजू नका की ऊस लावणंच बंद करा म्हणून.
म्हणून याच्यावरती एकच पर्याय आहे, की जसे साखर वाढवली, सरकारला तशी विनंती आहे शेताच्या बांधावरून, की तसाच आमच्या ऊसाचा भाव पण वाढवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती. तूर्तास येथेच थांबू. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, हाईप करा. कारण का? तर हा शेताच्या बांधावरचा आवाज आहे आणि सरकार जोपर्यंत याच्यावर मार्ग काढत नाही, तोपर्यंत आपला आवाज थांबवता येत नाही. जय हिंद, जय भारत.